नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अभिजित परत आलेला असतो म्हणून पौर्णिमा खूपच जास्त खुश असते. आता तिला माहितीच नाही आहे की हा बलदेव आहे ते. तिच्या दृष्टिकोनातून तिचा अभिजित परत आला आहे. तेव्हा ती आनंदाने अभिजितला रूममध्ये घेऊन येते आणि म्हणत असते की अभिजित, ही बघा, ही आपली रूम. तुम्ही नव्हतात ना तर मला काहीच चांगलं वाटत नव्हतं, पण तुम्ही आता आले आहेत ना तर मला खूप जास्त आनंद झाला आहे. तुम्हाला माहिती आहे, मी सगळ्यांचा रागराग करत होते, सगळ्यांवरती चिडचिड करत होते. मी जणू काही हसून जगणं विसरलेच होते. पण आता तुम्ही परत आलाय ना, आता मी पूर्वीसारखी वागेन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा म्हणत असते, अभिजित, मला खरंच खरंच खूप आनंद झाला आहे. आणि ती इथे प्रेमानेच आता अभिजितला मिठी मारते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे बलदेव लगेचच पौर्णिमाला बाजूला करतो, तिला आपल्या जवळसुद्धा येऊ देत नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अहो असं काय करताय, मी तुमची लग्नाची बायको आहे. तेव्हा अभिजित म्हणत असतो की नाही, तसं नाही गं, म्हणजे मी आता हॉस्पिटलमध्ये होतो ना इतकी वर्ष, त्याच्यामुळे मला माणसांची सवय नाही राहिली. अशी आजूबाजूला जवळ जास्त माणसं मला आलेली आवडत नाही. सवय मोडायला थोडा वेळ लागेलच ना. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, काही हरकत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे बलदेवने आधीच भूमीला विचारलेलं असतं की आता तुम्ही असं म्हणताय की अभिजितची बायको ही पौर्णिमा आहे आणि पौर्णिमाचं प्रेमसुद्धा होतं अभिजितवरती. मग आता मी तुमच्या घरामध्ये येईन, मी तिच्या नवऱ्याचं नाटकसुद्धा करेन. पण त्या पौर्णिमाची अभिजितकडून म्हणजे नवरा म्हणून काहीतरी अपेक्षा असतीलच ना, त्याचं काय करायचं. तेव्हा इथे पौर्णिमा आता असं काहीतरी करूच शकते हे भूमीच्या सुद्धा लक्षात येतं. भूमी म्हणत असते की दादा, तुम्ही बरोबर बोलताय. मग तुम्ही काय करा माहिती आहे, तुम्ही पौर्णिमाला असं सांगा की आता बरेच महिने तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता ना, तुम्हाला आजूबाजूला माणसांची गर्दी, माणसांची सवय नाही आहे, असं तिला सांगा. म्हणजे तुम्हाला वेळसुद्धा मारून नेता येईल आणि तुम्हाला तिच्याबरोबर एका रूममध्ये सुद्धा राहता येईल. तेव्हा इथे आता भूमीने त्या माणसावरती, बलदेववरती विश्वास ठेवलेला असतो आणि बलदेवसुद्धा प्रामाणिक आहे ह्याचा तिला अंदाज आलेला असतो. आणि त्यामुळे बलदेवने इथे आता पौर्णिमाला तसंच सांगितलेलं असतं की मला माणसांची सवय नाही आहे. तेव्हा इथे रागिनी आता बघायला येत असते की तो माणूस नक्की कोण आहे. तर इथे पौर्णिमाला खूप आनंद झालेला असतो. पौर्णिमा म्हणते, देवा, थँक्यू सो मच, तू मला अभिजित परत देऊन टाकलेस. मला तर खूप जास्त आनंद झाला आहे. बरं झालं माझे अभिजित माझ्या आयुष्यामध्ये परत आले, त्यांच्याशिवाय हे जगणं मला मुश्किल झालं होतं, असं इकडे आता पौर्णिमा म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी विचार करत असते की तो माझा अभिजित असू शकत नाही. त्या माणसावरती मी कसा काय विश्वास ठेवू. नाही नाही, तो अभिजित नाहीच आहे, तो कोणतरी तोतयाच आहे. तेव्हा रागिनी आता आपला पदर बघते आणि तेव्हा तिला आठवतं, ज्या वेळेला इथे आता अभिजित वरून खाली पडलेला असतो तेव्हा तो जिवंत असतो. तो म्हणत असतो की आई, मला वाचव, मला जगायचं आहे, आई प्लीज मला वाचव. तेव्हा रागिनी म्हणते, नाही, मला जर महाजनांच्या घरामध्ये पुन्हा जायचं असेल तर तुला मेलच पाहिजे अभिजित. आता तसाही तुझा काही उपयोग नाही आहे. आकाशने तुला बघितलं आहे. आणि इथे आता रागिनी स्वतःच्या पदरानेच आता अभिजितचा गळा दाबून घेते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे तिने स्वतःच्या हाताने तिच्या पोटच्या पोराचा गळा दाबून त्याचा जीव घेतला आहे. मग ती त्या माणसावरती विश्वास का ठेवेल. आणि प्रेक्षकांनो, सगळेजण आता तोच विचार करत असतात की तो अभिजित नाही आहे म्हणून. आणि भूमीसुद्धा तेच म्हणत असते की तो अभिजित नाही आहे, जेणेकरून भूमीवरती रागिनीला संशय येऊ नये म्हणून ती असं म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी म्हणत असते, आणि जर हा खरोखर अभिजित असेल तर, खरोखर तो म्हणतोय तसा अभिजित जिवंत असेल तर, मग त्याला सगळं आठवत असेल का. त्याला हे माहिती असेल ना की मीच त्याला मारले म्हणून. खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की मलासुद्धा असंच वाटतंय की तो अभिजित नाही आहे म्हणून. तेव्हा भूमी म्हणते, हो ना, मला पण तो अभिजित वाटत नाही आहे. ती पौर्णिमा पण वेडी आहे, कुठल्याही अशा बहिरूपी माणसाला, तोतयाला घरामध्ये घेऊन येते. अभिजितसारखा दिसणारा तो माणूस आहे, पण तो अभिजित नाही आहे. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, ताई, अगं असं काय करतेस. आता पौर्णिमा इतकं म्हणते तर ते अभिजित भाऊजी असतील ना, म्हणजे पौर्णिमा तिच्या नवऱ्याला कसं काय ओळखणार नाही. ती मूर्ख आहे, पण इतकी पण नाही. म्हणजे नक्कीच तिला माहिती असेल की ते अभिजित भाऊजी आहेत म्हणून. काहीतरी खात्री करूनच ती त्यांना इथे घेऊन आली असेल ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मनू म्हणते,
तेव्हा लगेच अथर्व म्हणतो, मलाही तेच वाटतंय. म्हणजे माझं मन मानायला तयार नाही आहे की तो अभिजित आहे म्हणून, पण तरीसुद्धा मला असं वाटतंय जर तो अभिजित दादा असेल तर. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते, पण आकाश खरंच सांगू का, माझा त्या माणसावरती अरे विश्वासच नाही आहे. तू बघितलंस ना, आपला अभिजित सगळ्यांच्या समोर होता, तो खरोखर आता या जगामध्ये नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी अगं पण तो माणूस असं कसं म्हणू शकतो की तो अभिजित आहे म्हणून, मला तर विश्वासच बसत नाही आहे. मला असं वाटतंय भूमी, तो म्हणतोय तसं मी आणि अथर्व जेव्हा आम्ही त्या विद्युत मशीनमध्ये त्याला घेऊन गेलो होतो तेव्हा तो खरोखर जिवंत असेल तर. म्हणजे तो जिवंत असतानासुद्धा आम्ही त्याला त्या मशीनमध्ये टाकणार होतो का? आणि जर तो जिवंत असेल ना भूमी, खरोखर आपला अभिजित असेल ना, तर माझ्यापेक्षा आनंद दुसरा कुणालाच होणार नाही. कारण एवढ्या महिने जे गिल्ट माझ्या मनामध्ये होतं, इथे आपली पौर्णिमासुद्धा कशी वेड्यासारखी वागत होती, तीसुद्धा जरा शांत होईल आणि अभिजित परत आलाय म्हणजे आत्याला तिचा मुलगासुद्धा मिळेल. त्यामुळे मला तर आनंदच होईल हा जर अभिजित असेल तर. तेव्हा इथे अथर्व म्हणतो, मलाही तेच वाटते. हा जर दादा असेल तर चांगली गोष्ट आहे, पण जर नसेल तर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश खूपच जास्त खुश असतो की तो अभिजित असावा. पण पुन्हा तो म्हणतो की भूमी, तुमचा कुणाचा विश्वास बसत नाही आहे ना, मग तुमचा जर विश्वास बसायला हवा असेल ना, तर मी, अथर्व आणि आत्या आम्ही तर लहानपणापासून अभिजित बरोबर आहोत. आणि तू आणि मानसी, तुम्हीसुद्धा 2 वर्ष अभिजितला ओळखत होता बरोबर ना. मग आता आपल्याला माहिती आहे अभिजितच्या काय सवयी आहेत त्या. आता लहानपणापासून ते आत्तापर्यंत अभिजितच्या ज्या सवयी आहेत त्या आम्हाला माहिती आहेत. मग कधीतरी तो काहीतरी चूक अशी करेलच ना, त्याच्यावरून आपण त्याला ओळखायचं की तो अभिजित नाही आहे म्हणून. ठीक आहे ना. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते आपल्या मनामध्ये की आकाश बरोबर बोलतोय. म्हणजे बलदेवला या घरामध्ये आणण्याची रिस्क तर मी घेतली आहे, पण हे लोक आता तो इथे अभिजित आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करणार. मला बलदेवला या सगळ्या गोष्टी सांगायला हव्यात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी आलेली असते. रागिनी म्हणत असते, काय गे पौर्णिमा, कुठं आहे तो तोतया, कुठं आहे बहिरूपी, कुठे आहे तो. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, आई अहो असं काय करताय तुम्ही, त्यांना तोतया काय म्हणताय, अहो मुलगा आहे तो तुमचा, ते आपले अभिजित आहेत. रागिनी म्हणते, नाही या अजिबात नाही, काहीही झालं तरीसुद्धा तो आपला अभिजित नाही आहे, कळलं ना. आणि कुठून घेऊन आलीस गं तू त्याला आणि लगेच त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलास. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, आई अहो असं काय करताय, मी बायको आहे त्यांची, मी त्यांना ओळखणार नाही का, मी त्यांची बायको आहे, मला माहिती आहे तेच माझे अभिजित आहेत. ते माझ्या समोर आले आणि त्यांनी मला लगेच ओळखलं. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, आणि काय गं, कालसुद्धा भेटली होतीस ना तू त्याला, मग मला का नाही सांगितलंस की तू अभिजितला बघितलंस म्हणून, का नाही सांगितलंस मला. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, आई काय सांगू तुम्हाला, त्यांना बघितल्यानंतर मला इतका आनंद झाला होता, इतकी मी खुश होते की कधी जाऊन त्यांना एकदा घेऊन येते असं मला झालं होतं खरंच. म्हणून मी गेले आणि त्यांना लगेच तिथून घेऊन आले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अभिजित छान असा फ्रेश वगैरे होऊन आलेला असतो, तोंड पुसत असतो आणि तो तसाच आता मागे येऊन बसतो. तेव्हा रागिनी म्हणत असते, अभिजित, हे अभिजित. पण अभिजित काही त्याला आवाज देत नाही, कारण का बलदेवला अभिजित नावाची सवय नसते, त्यामुळे तो 2 नावं तर पूर्णपणे इग्नोरच करतो. तेव्हा रागिनी म्हणते, बघ ऐकलंस ना, आता मी अभिजित अभिजित असं म्हटलं तर त्याने मला हाक दिली, त्याने माझ्याकडे बघितलं नाही, याचा अर्थ तू तोतया आहेस, तू आमचा अभिजित असू शकत नाही, तू कुणीतरी बहिरूपी आहेस जो आम्हाला इथे फसवायला आलेस, बरोबर ना. कोण आहेस, कोण तू, सांग ना, आत्ताच्या आत्ता चल माझ्याबरोबर बाहेर, सगळ्यांसमोर तुझं हे सत्य आणते, चल. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, अगं आई असं काय करतेस, अगं मी तुझा अभिजितच आहे, तू का माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आहेस, मी तुझा अभिजितच आहे आई. तेव्हा इथे रागिनी म्हणते, नाही अजिबात नाही, चल माझ्याबरोबर, चल आधी बाहेर. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, अगं आई असं काय करतेस, मी खरंच सांगतोय मी तुझा अभिजित आहे, इतक्या दिवसानंतर परत आलो आहे म्हणून तुझा विश्वास बसत नाही आहे का. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, अहो आई असं काय करताय, मी खरंच सांगते हे आपले अभिजितच आहेत, माझ्यावरती विश्वास ठेवा. अहो ते हॉस्पिटलमध्ये होते ना, मग आता एवढ्या महिन्यानंतर परत आलेत, त्यांना या नावाची सवय नसेल. तेव्हा इथे रागिनी म्हणते, नाही या अजिबात नाही, मला मूर्खात काढायचं नाही, चल माझ्याबरोबर. आणि ती आता म्हणते की आकाश, भूमी, मानसी, अथर्व लवकर बाहेर या, सगळेजण बाहेर या बरं. तेव्हा सगळेजण आता धावत पळत बाहेर येतात. पौर्णिमासुद्धा म्हणत असते, आई हे काय चाललंय, तुम्ही कशा वागताय तुम्ही तुमच्या मुलाबरोबर, तुम्हाला तरी कळतंय का. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, आई अगं असं काय करतेस, मी सांगितलं ना तुला की मी तुझा मुलगा अभिजितच आहे म्हणून. तेव्हा रागिनी म्हणते, हो
तू माझा मुलगा अभिजित आहेस? मग मगाशी जेव्हा मी तुला 2-3 वेळा आवाज दिला अभिजित अभिजित, तेव्हा तू मागे वळून माझ्याकडे का बघितलं नाहीस? तेव्हा इथे भूमी, आकाश, मानसी, अथर्व सगळेजण आलेले असतात. तेव्हा मानसी म्हणत असते, काय काय म्हणालात तुम्ही आत्या? तुम्ही यांना अभिजित अशी हाक मारलीत, पण यांनी तुम्हाला आवाजच दिला नाही. म्हणजे बरोबर आहे, ह्या आपल्या अभिजित असूच शकत नाही. बरोबर की नाही आत्या? तेव्हा इथे भूमी आता सतत रागिणीची बाजू घेत असते. म्हणजे ती म्हणतच नसते की हा माणूस अभिजित आहे म्हणून किंवा असू शकतो. बलदेवची बाजू ती अजिबात घेत नाही, जेणेकरून रागिणीचा तिच्यावरती संशय येऊ नये. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, ओ कोण आहात तुम्ही? खरं खरं सांगा. आणि का आमच्या घरामध्ये घुसलाय? कोण आहात कोण तुम्ही? तेव्हा इथे प्रेक्षकांनो अभिजित म्हणत असतो, का तुमचा विश्वास बसत नाही आहे? मी अभिजितच आहे. इतकी वर्ष मी हॉस्पिटलमध्ये होतो. मग आता मी इथे आल्यानंतर मला नावाची इतकी सवय नाही राहिली, बरोबर ना? म्हणून माझ्या लक्षात नाही आलं आणि मी पटकन मागे नाही बघितलं. त्याच्यात काय एवढं? तेव्हा भूमी म्हणते, हो मग एक तुला हाक मारली, दुसरी हाक मारली, मग तिसऱ्या हाकेला सुद्धा तुला आवाज देता येत नाही का? म्हणजे याचा अर्थ काय होतो? तू अभिजित नाही आहेस असाच अर्थ होतो ना? तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते की अरे वा, म्हणजे भूमीसुद्धा माझ्याच बाजूने आहे. तिचासुद्धा या माणसावरती विश्वास नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे रागिनी विचारत असते की सांग ना, सांग तू की मी तुला हाक मारली तेव्हा तू मला आवाज का दिला नाहीस? म्हणजे खरं तर आईने हाक मारल्यानंतर झोपेतसुद्धा बाळाने तिला ओ दिली पाहिजे, पण तू तर बसलेला असताना जागेपणीसुद्धा तू मला आवाज दिला नाहीस. तेव्हा आकाश म्हणतो, काय काय रे, बोल ना आता. आता का तुझी दातखिळी बसली? काहीतरी बोल. तेव्हा भूमी म्हणत असते, म्हणजे याचा अर्थ तुम्ही असायलममध्ये राहिलात हे सुद्धा तू खोटंच बोलतोयस ना? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अभिजित म्हणत असतो, अहो असं काय करताय? मी खरोखर असायलममध्येच होतो. आता तिथे असल्यानंतर पेशंटला नावाने हाक मारली जात नाही, तिथे पेशंटचे नंबर असतात, त्याने हाक मारले जातात ना. म्हणून मला अभिजित नाव आता विसरायला झालं. त्या नावाने मला इतकं कुणीही ओळखत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पेशंट नंबर 22, 23 अशा पद्धतीने आता बोलत असतात. त्यामुळे इथे अभिजितने बरोबर आता खोटं बोलायला सुरुवात केलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो हे सगळं भूमीनेच त्याला आधी सांगून ठेवलेलं असतं की इथे असायलमचं नाव घ्यायचं, तिथे पेशंटचं नाव घेतलं जात नाही, तर तिथे फक्त नंबर घेतले जातात. तेव्हा इकडे आता अभिजित म्हणत असतो, आई अगं मी काय करू असं की तुझा माझ्यावरती विश्वास बसेल? मी इतक्या महिन्यानंतर परत आलो होतो. मला असं वाटलं होतं की माझी आई मला मिळेल, माझी आई मला जवळ घेईल, माझे लाड करेल, की इतक्या महिन्यानंतर मी जिवंत म्हणून परत आलो आहे. पण तू तसं काहीच करत नाही आहेस. तुझा तर विश्वासच नाही आहे माझ्यावरती. मग मी काय करू आता? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, अरे पण मग तू आवाज का नाही दिलास? ते सुद्धा महत्त्वाचं आहेच ना. याचा अर्थ काय होतो? तू आमचा अभिजित नसशीलसुद्धा, आम्हाला तसंच वाटणार. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो की ठीक आहे, आता माझ्या आईचा, जन्मदात्या आईचाच जर माझ्यावरती विश्वास नसेल की मी तिचा मुलगा अभिजित आहे म्हणून, तर मग मी इथे राहून काय करू? जर माझ्या आईलाच वाटत नाही आहे की मी तिचा मुलगा आहे, मग मी इथे राहून काय करू? मी इथे राहत नाही. मी एक काम करतो, मी इथून निघून जातो. नाही, मी निघून जातो आता, मी इथे राहत नाही. आई तुझी तीच इच्छा आहे ना की मी इथून जावं म्हणून? मग मी आता इथे राहणार नाही आहे. मी आताच्या आता इथून निघून जातो. जाऊ दे मला. जर माझं कुटुंब हे मानायलाच तयार नाही आहे की मी त्यांचा अभिजित आहे, तर मग मी इथे राहून तरी काय करू? मग ते हॉस्पिटलमध्ये होतो तेच बरं होतं ना. निदान आजूबाजूला जी माणसं होती ती अनोळखी तरी होती, ती मला त्रास तरी देत नव्हती. पण तुम्ही तर इथे माझी माणसं असूनसुद्धा माझ्यावरती अविश्वास दाखवत आहे आणि कुणीही माझ्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही. ठीक आहे, जातो मी. मी इथे नाही राहणार अजिबात. मी निघून जातो. तेव्हा प्रेक्षकांनो आता घरातले सगळेजणं इमोशनल होत असतात. तर इथे बलदेव आता चांगली ॲक्टिंग करत असतो. तो म्हणत असतो की आई अगं त्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी होतो ना, तेव्हा मला वाटत होतं की माझं कुटुंब असेल ना, मी माझ्या कुटुंबाकडे कधी परत जाईन. आणि ज्या वेळेला बाहेर मग मी पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा इथे पौर्णिमा मला भेटली आणि पौर्णिमाला मी ओळखलं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अभिजितला भूमीने आधीच सांगितलेलं असतं की ज्या वेळेला तुमचं नाटक फसतंय असं तुम्हाला वाटेल, जेव्हा तुम्हाला कळेल की सगळे तुम्हाला खूप जास्त प्रश्न विचारायचे आहेत, तर मग तुम्ही एक काम करायचं, तुम्ही लगेचच इमोशनल ड्रामा सुरू करायचा. सगळे प्रश्न विचारायला सुरुवात करणार त्याच्या आधीच तुम्ही इथे इमोशनल ड्रामा सुरू करायचा. का मी मग घर सोडून जातो, मी इथे नाही राहत, मी कशाला इथे राहू, जर तुमचा कुणाचा विश्वास बसत नसेल तर मी निघून जातो, असा इमोशनल ड्रामा करायचा. म्हणजे ॲक्टिंग करायची, रडायची, खोटी खोटी ॲक्टिंग करायची. जमेल ना तुम्हाला? तेव्हा इथे बलदेव म्हणतो, हो मी प्रयत्न करेन.
आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, जेव्हा इथे आता अभिजित म्हणत असतो की मी जातो ना, मग मी इथे आता कशाला राहू? जर माझ्या कुटुंबाचा, माझ्या आईचा माझ्यावरती विश्वासच नाही आहे की मी त्यांचा अभिजित आहे म्हणून, मग मी इथे राहून तरी काय करू? असा प्रश्न इथे आता अभिजितला पडलेला असतो. तो म्हणतो की जातो आई, मी जातो. माझ्यामुळे तुम्हाला जर त्रास होत असेल ना, तर मी तिथे 1 मिनिटसुद्धा राहणार नाही आहे. मी जातो आता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा म्हणत असते, अहो हे काय करताय तुम्ही? कुठे जाताय? हे बघा, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे आणि घरातल्या लोकांचा विश्वास असो किंवा नसो, मला काही फरक पडत नाही. मी आता तुमच्याशिवाय नाही राहू शकत. तुमच्याशिवाय मी आता मरून जाईन. हे बघा, तुम्ही कुठेही जाऊ नका. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, काय होतंय तुम्हाला? तेव्हा इथे अभिजितनी चक्कर येण्याचं नाटक केलेलं असतं. तो म्हणतो, काही नाही, गरगरते थोडं मला. तेव्हा पौर्णिमा म्हणते, चला बरं, चला तुम्ही रूममध्ये आराम करा चला. आणि काय तुम्ही सगळेजणं अभिजितवरती तुटून पडताय हां? ते आत्ताच हॉस्पिटलमधून आलेत. कळत नाही आहे का तुम्हाला? तुमच्या सगळ्यांच्या अशा वागण्यामुळे जर त्यांना त्रास झाला आणि परत ते निघून गेले तर काय करायचं मी? हे बघा, आता कुणीच त्यांना काही प्रश्न विचारू नका. पौर्णिमा म्हणत असते, अभिजित, कुणीही तुमच्यावरती विश्वास नाही ठेवला ना तरीसुद्धा चालेल. मी तर तुम्हाला नाकारलेलं नाही आहे ना. मी तुम्हाला ओळखलं आहे की तुम्हीच माझे अभिजित आहात म्हणून. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही जायचं नाही आहे. घर सोडून जायची तुम्हाला तर गरजच नाही. हे बघा, आई अशा बोलत आहेत कारण ह्या गोष्टी सगळ्या अचानकपणे घडल्या ना. तुम्ही अचानकपणे परत आलात, त्यामुळे आईंना जरा विश्वास बसत नाही आहे. पण बसेल, हळूहळू त्यांनाही विश्वास बसेल. तुम्ही चला बरं आता रूममध्ये जाऊन आराम करा, असं पौर्णिमा म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की भूमी, आपल्याला लवकरात लवकर शोधून काढावंच लागेल की हा माणूस नक्की कोण आहे ते. तो जर अभिजित असेल तर ठीक आहे, पण नसेल तर त्याला आता घरातून बाहेर काढलं पाहिजे, असं इकडे आकाशचं सुद्धा म्हणणं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी टेन्शनमध्ये आलेली असते. रागिनी आता इमोशनल झालेली नसते. ती म्हणत असते की हा मुलगा माझा नाही आहे. पौर्णिमा, पागल पौर्णिमा कुठून घेऊन आली आहे काय माहिती. त्यानंतर ती म्हणत असते की हा माणूस पौर्णिमाला मूर्ख बनवू शकतो, पण मला नाही. आणि मी बनेन तरी कशी मूर्ख? कारण का पौर्णिमाने अभिजितला मारताना मला बघितलेलंच नाही आहे, पण मी स्वतःच्या हाताने त्याचा गळा दाबलेला आहे. स्वतःच्या हाताने मी त्याला मारून टाकले. मग आता एखादी मेलेली व्यक्ती परत कशी काय बरं येऊ शकते? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी हिने हा सगळा प्लॅन अगदी व्यवस्थितरित्या विचार करून घेतलेला असतो. रागिनीला सगळ्यांसमोर जर एक्सपोज करायचं असेल तर इथे बलदेवचं आणणं महत्त्वाचं होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, रागिनी म्हणते की भूमीसुद्धा माझीच बाजू घेत होती. याचा अर्थ भूमीचासुद्धा त्या माणसावरती विश्वास नाही आहे, हे मात्र नक्की. म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये भूमीचा काही हात असेल असं मला तरी वाटत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रागिनी म्हणत असते, मग हे सगळं कोण करते? कुणी हे सगळं प्लॅनिंग केलं आहे ते बघायला हवं. तेव्हा रागिनी म्हणते की काय ती पौर्णिमा म्हणाली होती, तर मागच्या गल्लीच्या मध्ये इथे तिला अभिजित मिळाला होता ना. मग आता तिथे जेवढे CCTV कॅमेरे आहेत ना ते चेक केले पाहिजे. तेव्हा इथे रागिनी आता फोन करते आणि म्हणत असते की हे बघ, माझं एक काम आहे, ते व्यवस्थितरित्या तुला करायचं आहे. आता मागच्या बाजूला जी गल्ली आहे ना, तिथे आता किती CCTV कॅमेरे आहेत ते चेक कर आणि काल आणि आज दिवसभरामधले सगळे फुटेज मला बघायला घेऊन ये. 2 दिवसामध्ये जे जे काही घडलं आहे ते सगळं मला बघायचं आहे, असं सुद्धा प्रेक्षकांनो इथे आता रागिनी सांगत असते की लवकरात लवकर माहिती गोळा करा, कळलं ना, आणि व्यवस्थितरित्या काम झालं पाहिजे, अगदी चोख काम झालं पाहिजे, असं रागिनीचं म्हणणं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अभिजित ड्रॉवर वगैरे उघडत असतो. त्याला काही पुरावे शोधायचे असतात, कारण इथे भूमीने अभिजितला आधीच सांगितलेलं असतं, म्हणजे बलदेवला, की रागिनी आत्यांच्या विरोधामध्ये जोपर्यंत आपल्याला ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत आपल्याला हे नाटक करावंच लागणार आहे. त्यांना आता एकदमच सगळ्यांच्या समोर एक्सपोज करायला हवे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी म्हणत असते की जाऊन आता अभिजितला भेटायला हवं. तो कोण माणूस आहे ते ओळखायला हवं. कारण कसं आहे ना, रागाच्या भरामध्ये ज्या गोष्टी होणार नाही ते शांतपणे केल्या जातील, असं इकडे आता रागिनीचं म्हणणं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव आता कपाटामध्ये शोधाशोध करत असताना रागिनी तिथे आलेली असते आणि रागिनी त्याच्याकडे एकटक रागाने बघत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो की भूमी बघ ना, बाहेर बघ कसं वातावरण छान आहे आणि इथे आता गरमागरम भजी आहे आणि त्याच्यावरती त्याने आता सॉसने आय लव्ह यू असं लिहिलेलं असतं. तेव्हा भूमी आता तो सॉस हातामध्ये घेते
आणि आय लव्ह यू टू असं सुद्धा लिहिते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो, काय मग भूमी, गरमागरम भजी आणि डान्स करूया का? तेव्हा इथे आता आय लव्ह यू टू असं लिहून झाल्यानंतर आकाश आणि भूमी दोघेजणं खूपच छान असा डान्स दोघेजणं मिळून करत असतात.